आजच्या आपल्या विज्ञान प्रदर्शनाचे परीक्षक थोड्याच वेळात इथे येत आहेत आणि ज्यांना नुकताच राज्य सरकारकडून सर्वोत्कृष्ट शिक्षकाचा पुरस्कार मिळालेला आहे आणि ते हाडाचे विज्ञान शिक्षक आहेत संपत कांबळे सर। आणि त्याचबरोबर आपले दुसरे परीक्षक आहेत आपल्या सर्वांचे लाडके आमदार शशिकांत सरनोबत सर। शशी मामा ह्यांना ह्यांची चांगलीच लायकी दाखवला आता, मला नडत होती काय। भागू, अजिबात घाबरू नकोस। हे बघ, पैशांनी वस्तू विकत घेता येतात पण टॅलेंट नाही, आणि तुझ्यामध्ये टॅलेंट खूप आहे, त्यावर विश्वास ठेव। भागू, मी जरा बाहेर पटकन जाऊन येते, तू याची रिव्हिजन सुरू ठेव, ठीक आहे? आलेच। हा ड्रम काय खेळण्यातला आहे का काय? तुझ्या बापाने बनवून दिलाय हा प्रोजेक्ट? तुझ्या लाडक्या भावाने? मला असं वाटतं तुझ्या भावाच्या दुकानातल्या तेलाचा पिंप आहे ह्यो, आणि त्याच पिंपात त्याला बोलून अगं बोल, तुझ्या प्रोजेक्टचं नाव सांग। रेन वॉटर हार्वेस्टिंग, पाणी अडवा पाणी जिरवा। तुळजाला अडवणी सूर्याची जिरवा? अगं बोल, प्रोजेक्ट बद्दल माहिती दे। In next 10 years, groundwater of Maharashtra is going to decline. काय इंग्रजांचं विमान केलं होतं काय तुझ्या घरावरनं? अरे महाराष्ट्रात स्पर्धा आहे, ती बिन गावच्या शाळेत, आणि इंग्रजीत बोलायचं कशासाठी? हार्वेस्ट महाराष्ट्रात करायचं ना। या समत्या प्रोजेक्टची माहिती ही मराठीतच सांगितली पाहिजे। हो, इकडे काय करताय तुम्ही? तुझं वहिनी चल लवकर आत। काय झालं यमू? अगं तिकडे भाग गेला। हो, चल चल जाऊयात आपण। बापे, आणि समता प्रोजेक्ट मराठीतच सांगायचं, कळलं काय? काय हो, लहान मुलीशी कसं बोलावं माहित नाही का तुम्हाला? आणि तुम्ही शिक्षक आहात ना, तुम्ही गप बसलाय, ते सहन करताय सगळं? तो आमच्याशी बोल। तुमच्याशी काय बोलू अहो? खरं तर ना, माझ्या भाग्याची परीक्षा घ्यायची ना, पात्रता नाही तुमची। असं तुझी लायकी आहे का? समजा विद्यार्थ्यांचे पालक आलेत त्यांचा प्रोजेक्ट समजवायला, बघू तुला किती समजावतोय ते हिचा प्रोजेक्ट। तू तुझा उजेड पाड।
मग तू भाग्यापाशी आहेस म्हणून मी निवांत होतो. आणि तूच गेलीस कुठं? आता तुला कसं सांगू सूर्य? तुला कळलं मी CCTV फुटेज बघायला गेले होते तर तुला परत असंच वाटेल की मी डॅडींच्या विरोधात काहीतरी शोधते. तुळजा, काय विचारतोय मी? कुठे गेली होतीस? अरे ते ऍक्च्युली मला मुख्याध्यापकांनी बोलवलं होतं. ते मुलांच्या मार्गदर्शनासाठी मी एखादं लेक्चर घेऊ शकते का हे विचारत होते. ते मी लगेच येणार होते पण बरं झालं मी नाही आले. ते का? त्यामुळे मला कळलं तरी माझा नवरा किती हुशार आहे. ते भल्या भल्यांची बोलती बंद करू शकतो, स्वतःला इतरांसमोर कमी लेखून तू या शाळेत यायला नकार देत होतास ना, पण तू कमी नाहीयेस कारण तुझ्याकडे लाख मोलाचा अनुभव आहे. तू शाळेत गेला नसशील तरी तू आयुष्याची शाळा मन लावून शिकलायस बघ. माणूस फक्त पैशाने किंवा ज्ञानाने मोठा होत नसतो, तर खऱ्या आयुष्याचा पण अनुभव त्याला असावा लागतो आणि तो तुझ्याकडे खूप आहे. म्हणून तू खूप भारी आहेस. म्हणून स्वतःला कधी इतरांपेक्षा कमी लेखू नकोस. कळलं? कळलं. अगं ज्याची बायको एवढी भारी असेल तो कशाला स्वतःला कमी लेखेल? हो का? मग